श्री स्वामी समर्थ. आज मी बनवणार आहे उडदाच्या डाळीची आमटी. तर चला मग आता वेळ न जाता रेसिपी सुरुवात करूया. मी उडदाची डाळ घेतलेली आहे काळ्या सालीची, आणि आपण त्याची आमटी करूया. त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेते. त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची तुमच्याप्रमाणे घ्यायची. मी लवंगी मिरची घेतलेली आहे. तिखट जितका हवं आहे तितक्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये अद्रकचे 2-3 तुकडे टाकायचे आहेत आपल्याला, आणि ओलं नारळ घेतलेले, खोबरं त्याचे बारीक तुकडे करून ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून काढायचे आहेत. मी उडदाची डाळ कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन शिजून घेतलेली आहे. तर आपण आता गॅस चालू करू आणि तेल तापायला ठेवूया. जिरे टाकूया, मोहरी टाकूया आणि जिरे टाकूया. कढीपत्ता आणि लसूण हा मी चेचून घेतलेला आहे थोडासा. आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये टाकूया. मस्तपैकी ते फ्राय झालं पाहिजे. यात आपण थोडंसं हिंग टाकूया आणि एकदम ड्राय होईपर्यंत आपण याला मस्त फ्राय करून घेऊया. वाटण हे ड्राय झालं पाहिजे, म्हणजे आपल्या बुट्याला किंवा आमटीला मस्तपैकी चव येते. हे बघा, मस्तपैकी आपली फ्राय झालेली आहे वाटण. तर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आणि डाळ टाकूया आपण. आणि आपल्या गरजेनुसार आपण पाणी त्याच्यात ॲड करूया. आमटीला थोडंसं घट्टपणा व चव येण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यात बाजरीचं पीठ ॲड करूया. मी 2 चम्मच बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून आपण ते आपल्या डाळीमध्ये टाकूया, म्हणजे घोट्यामध्ये टाकूया. हे बघा, मी त्याच्यामध्ये आता ही पेस्ट केलेली आहे बाजरीच्या पिठाची, ती टाकते. कोणी बाजरीचं पीठ पण टाकतं, कोणी डाळीचं पीठ टाकते. ते तुमच्या आवडीप्रमाणे टाका. व त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. बघा किती छान असा मस्त कलर आलेला आहे. ही पौष्टिक व पारंपरिक करणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि ही बाजरीची भाकर किंवा भातासंगही खाऊ शकतो आपण. 5-10 मिनटं अशी मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आणि 5-10 मिनटं आणि गॅस बंद करायचा. तर आपली रेसिपी आता तयार आहे. ही बघा, मस्तपैकी आपली डिश तयार आहे. आपण बाजरीच्या भाकरीसंग किंवा भातासंगही खाऊ शकतो. चला मग, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.